प्रत्येक विभागाच्या मंत्र्याला बजेट मांडल्यानंतर त्या बजेटमध्ये त्यांच्या विभागाने काय मागणी केली आहे ही मागणी घेऊन विधानसभेपुढे जावं लागतं आणि प्रत्येक विभागाची मागणी ही जस्टिफाय करावी लागते, त्याच्यावर चर्चा होते, ती मागणी कमी करावी म्हणून कपात सूचना त्याच्यात टाकता येते आणि ती मागणी मान्य झाली की त्या विभागाचं बजेट मान्य झालं असं समजलं जातं आणि मग सगळ्या विभागांच्या मागण्या मंजूर झाल्यानंतर एकत्रितपणे कायदा तयार करावा लागतो। त्या कायद्याला आपण अप्रोप्रिएशनचं बिल म्हणतो किंवा रिअप्रोप्रिएशनचं बिल म्हणतो। हा कायदा म्हणजे तिजोरीची चावी आहे। हा कायदा जर पास झाला नाही, एक खडकू देखील, एक रुपया देखील सरकार खर्च करू शकत नाही। त्यामुळे राज्यात खर्च होणारा एक एक रुपया हा विधानमंडळाच्या मान्यतेने खर्च होतो, त्या एक एक रुपयावर स्क्रुटिनी होते आणि एवढंच नाही तर खर्च झाल्यानंतरही विधानमंडळाच्या कमिट्या आहेत, ही प्रत्येक विधानमंडळाची कमिटी समजा एस्टिमेट कमिटी आहे तर एस्टिमेट कमिटी काय मागणी केली होती आणि तुम्ही काय खर्च केला आणि मग तुम्ही जर योग्य खर्च करू शकले नाही तर मागणी का केली, वर्षभर याचं काम चालतं। विधानसभा 3 वेळा चालते पण विधानसभेच्या कमिट्या या वर्षभर चालतात आणि वर्षभर त्या कमिट्या स्क्रुटिनी करत असतात। त्यामुळे ही स्क्रुटिनीची प्रोसेस कंटिन्युअस आहे, केवळ विधानसभेच्या सत्रापुरतं नाही आहे आणि या सगळ्या समित्यांना त्या ठिकाणी विधानमंडळाचे अधिकार मिळालेले आहेत आणि म्हणून या सगळ्या ज्या कमिट्या असतील आणि मग झालेल्या खर्चाचं CAGचं ऑडिट होतं, त्या ऑडिटमध्ये जे ऑब्जेक्शन्स आले त्याच्यावरही कमिटी आहे, लोकलेखा समिती, की जी पुन्हा सगळ्यांना बोलवून विचारते की तुमचा खर्च चुकलेला आहे याचं एक्सप्लेनेशन द्या आणि जर ते सॅटिस्फॅक्टरी नसेल तर ती समिती विधानमंडळाला अहवाल देऊन कोणाची चूक आहे, काय कारवाई केली पाहिजे हे देखील सांगते। आणि म्हणून फायनान्शियल बिझनेस हा देखील अतिशय डिलिजंटली, ट्रान्सपरंटली या ठिकाणी होत असतो।